संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि पंतप्रधान मोदींमध्ये आज हाय प्रोफाईल बैठक। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या चर्चा होणार। बैठकीकडे अख्ख्या देशाचं लक्ष। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा पूर्ण। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर विधानसभेचं आज एक दिवसीय विशेष अधिवेशन। हल्ल्यासंदर्भात या अधिवेशनात चर्चा होणार। भारताच्या कठोर पावलांमुळे पाकिस्तान सरकारची भंबेरी। पहलगाम हल्ला हा भारताचा ड्रामा। पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यानंतर संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं हास्यास्पद विधान। पाकिस्तानचं पाणी बंद केल्यास युद्धासाठी तयार रहा। भारतासाठी 130 अण्वस्त्र तयार ठेवली आहेत। पाकिस्तानी रेल्वे मंत्र्यांची दरपोक्ती। पहलगाम हल्ल्यातील आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त। कारवाई करण्यात आलेल्या घरांचा आकडा 9 वर। देशभरात हजारो पाकिस्तानी आले कुठून? ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी शहांना सवाल। पाकिस्तान्यांच्या आकड्याच्या तफावतीवरून शिंदे फडणवीसांवरही आगपाखड। दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये आता दहशतवादाला हरवायचंय। अतुल कुलकर्णींचं आवाहन। काश्मीरमध्ये जाणाऱ्या रिकाम्या विमानाचा फोटोही पोस्ट। देशभक्तीच्या नावाखाली व्हॉट्सअप मेसेज व्हायरल करून फसवणूक। देशाचं सैन्य मजबूत करण्यासाठी पैसे पाठवाव। फेक मेसेज व्हायरल। सव्वीस अकरा हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला एनआयए आज न्यायालयात हजर करणार। न्यायालयाकडून दिलेला 18 दिवसांचा रिमांड आज संपणार। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देणार असं कोण म्हणालं? अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांचं भुवया उंचावणारं वक्तव्य। महायुतीच्या आश्वासनाचा झिरवाळांना विसर। मुंबईकरांचा बेस्ट बसचा प्रवास दुप्पट होणार। भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेची मंजुरी। परिवहन खात्याकडे प्रस्ताव सादर। निर्णयाकडे लक्ष। मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाचा आज फैसला। रहिवाशांच्या मागण्यांबाबत एमएमआरडीए, पालिका, म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक। रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत लेखी आश्वासन देण्याची मागणी। एनसीईआरटीच्या इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल हद्दपार। भारतीय राजघराणी, पवित्र भूगोल, महाकुंभ, मेक इन इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओचा नव्यानं समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।